नमस्कार दादा, नमस्कार नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव किसन मारुती, राहणार मानकेश्वर, पोस्ट चावण, तालुका तालुका जुन्नर, जिल्हा जिल्हा. पुणे. बरोबर. तर दादा आज आपण आपल्या या काकडीच्या प्लॉट मध्ये आले, बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली काकडीची व्हरायटी कोणती आहे दादा? नाजिया. नाजी. हा, नाजिया म्हणून व्हरायटी. बरोबर. तर साधारणतः दादा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? महिन्याचा प्लॉट आहे. हा, म्हणजे 1 महिन्याचा प्लॉट आता कंप्लीट झालेला आहे, बरोबर. झालं. तर काकडी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेले आहे, काकडीला तुम्ही ते लागवडीच्या नंतर ज्यावेळेस काकडी उतरून आली त्याच्या प्रेडला तुम्ही ते खाली टाकलेली, बरोबर. हा, तर मला सांगा, काकडी या पिकासाठी तुम्ही जी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय बेनिफिट भेटला? नाही, मी भेटला ना त्याला, ते सरी असल्यामुळे ना हा ते लगेच त्याने रिझल्ट दिला ना. हा, बरोबर. म्हणजे काय काय रिझल्ट आला तुम्हाला त्याचा? त्याने फूट केली, नंतर त्याने फळ, मग आता त्याला जास्त हे लागायला लागलं नाही, म्हणजे काकडी परत फुलकळी. फुलकळी. हा, बरोबर. दादा काय माहिती का, आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं तर चावंड किल्ल्याच्या जवळचा प्लॉट आहे, बरोबर. आता इकडे जर पाहिलं ना, प्रत्यक्षात हा चावंड किल्ला इकडे, बरोबर. आणि चावंड किल्ल्याच्या म्हणजे पायथ्यालाच हा प्लॉट आहे, बरोबर. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना दादा, ह्या पट्ट्यात आहे ना चारी बाजूने डोंगर आहे, बरोबर. आणि एवढ्या हिट मध्ये सुद्धा जर दादा प्रत्यक्षात पाहिलं ना तर हा तारावरचा नाही तर भुईटी प्लॉट आहे. बोईटी प्लॉट आहे. हा, म्हणजे आपण काही मल्चिंग केलेलं नाही किंवा बाकीचे तारावर नाही, आपला भुईटी प्लॉट आहे हा, बरोबर. तर त्या मानाने जर आता म्हणलं ना भुईटी प्लॉट असून सुद्धा तर एवढ्या हिटच्या मानाने एकदम जबरदस्त असा खालून खोडातून झाडाला फुटवा तर आहेच दादा, बरोबर. फुटवात राहते. हा, तर महत्वाचे काय आहे, आता हे खालून जर प्रत्यक्षात पाहिलं ना, हे बघा ना भरपूर प्रमाणात फुलकळी आणि सेटिंग, आणि हे बघा ना आता काकडीची चांगल्या प्रकारे आता साईज व्हायला पण सुरुवात झालेली, बरोबर. सुरुवात झालेली आहे, हे बघा, हे बघा. हा. साईज झालेली आहे. बरोबर. साईज व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा ना आता प्रत्यक्षात साईज झालेलीच आहे, पण भरपूर प्रमाणात काकडी पण लागलेली, बरोबर. भरपूर प्रमाणात काकडी लागली आहे. दादा तुम्ही किती वेळा हार्वेस्टिंग केली आता या प्लॉटची? तोडा किती वेळा केलेला आहे? दुसरा. हा, म्हणजे 2 तोडे झालेले, बरोबर. हा. म्हणजे 2 तोडे झालेले आहेत आणि आता जवळजवळ आता 3ऱ्या तोड्यावर आता प्लॉट गेलेला आहे. तिसरा थोडं. हा, आलेला आहे. आता जर त्या मानाने जर पाहिलं ना तर एवढ्या टेम्परेचर आणि हिटच्या मानाने म्हणजे आता इथं 42-43 टेम्परेचर राहते उन्हात, बरोबर. हा, 43. मग एवढं टेम्परेचर मध्ये प्लॉटला कोणत्याही प्रकारचा आकसा हा. किंवा तो प्रकार कुठं दिसत नाही, बरोबर. हातचा वगैरे याच्यावर काय दिसत नाही. ज्या प्रेडला झाडं लहान होती म्हणजे हार्वेस्टिंगच्या आधी हा, harvest झाली. त्या प्रेडला तुम्ही कडू म्हणून एक औषध वापरले आपलं, बरोबर. हो, कडू मग ते कडू वापरल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला होता? काय त्याचा रिझल्ट भेटला ना, मग ते असं म्हणजे हे हा, कडू मारायच्या नंतर तुम्हाला काय रिझल्ट भेटला? नाही, कडू मारल्याच्या नंतर आहे ना, हा मग त्याच्यावर असं मावा, चिलटं, तुडतुडी. मावा, चिलटं बिलटं अजिबात गायब झाले ते. हा, चिलट म्हणण्यापेक्षा आहे ना त्याला नागाळीचा जो प्रकार राहतो ना दादा, 10 गाळी वगैरे हा काय म्हणजे काय कसं राहतं, ज्या प्लेटला आहे ना लहान प्लॉट असतो हा. त्या प्लेटला आता वेलवर्गीय याच्यावरती नागाळीचा अटॅक जास्त प्रमाणात राहतो. जास्त आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा तर पानावर कोणत्याही प्रकारचा नागाळीचा गाळी हा प्रकारच दिसत नाही. किंवा किडीचा प्रकार दिसतच नाही, बरोबर. नाही, नाही, नाही. तर मला सांगा, आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस कार्बो पॉवर हे वापरून तुम्ही समाधानी आहात? हा, समाधान आहे सर. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.